घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की जानकी ते म्हणत असते, शर्वरी वंशला मॅसेजबद्दल कसं काय कळलं असेल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ज्या दिवशी तिचा फेस ID वरून फोन आपण अनलॉक करत होतो त्या दिवशी ती खरंच झोपली होती का, असाही ते प्रश्न विचारलेला असतो. आता ह्या दोघीही टेन्शनमध्ये आलेले असतात. इकडे जी काही शर्वरी असते ती राहुलला म्हणत असते, मला सगळं कळत होतं पण तरीसुद्धा मी ते करून दिलं. त्यावर राहुल म्हणत असतो, पण काय हे सगळं काही तू केलंस. त्यावर शर्वरी म्हणत असते, कारण हा जो काही बाहेर तमाशा झाला तो मला हवा होता, असंही ते शर्वरी राहुलला सांगत असते. इकडे दुसऱ्या बाजूला अवंतिका म्हणत असते, आता हा प्रश्न आहे की आता काय करायचं, पुढे कोणता आणि कसा पुरावा आपण शोधायचा. असं म्हटल्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या दोघी विचार करू लागतात. इकडे दुसऱ्या बाजूला शर्वरी म्हणत असते, माझ्या विरुद्ध यांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ह्या माझं काही वाकडं करू शकणार नाहीत, असंही ते जास्त आत्मविश्वासाने बोलत असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ह्या तिघी अजिबातच शांत बसत नाही. ते विचार करू लागतात की आता मॅसेजचा प्लॅन तर संपला, आता असा कोणता पुरावा आहे ज्याने आपल्याला यांचं सगळं पितळ उघड करता येईल. तेव्हा जानकीला आठवतं की नानांची डायरी. आता नानांच्या डायरीत नेमकं यांना काय भेटतं पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट नवीन प्रोमो जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.